रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखामध्ये दत्तात्रय सान्यांचा मुलगा सदाशिव हा शाळेमध्ये जात असताना जगन्मित्र झालेला होता. शाळकरी मुलगा म्हणून थोडासा अभ्यास, पुष्कळशा उन्हाळक्या आणि इतर टवाळक्या करण्यामध्येच त्याचा वेळ जात होता. पण याच्याकडे जगन्मित्र होण्यासाठी एक गोष्ट मात्र अतिशय नवलाईची किंवा नवखी होती. आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत असताना समोरच्या रस्त्यावरून जर एखादा ओळखीचा माणूस दिसला तर हा आमचा सदाशिव त्याला लगेच जाऊन बिलगत असे. काका, मामा, दादा, आजोबा करून त्याच्याशी सलगी करत असे आणि त्याच्याबरोबर सरळ आपला चालायला लागत असे. मग तो जाणारा माणूसही ये बाळा, ये पुता करून त्याला आपल्याबरोबर घेऊन जात असे. कधी वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन तो माणूस आपली खरेदी करत असे आणि मग एखादं चॉकलेट किंवा 2 पेपरमिंटच्या गोळ्या या सदाशिवाच्या हातावरती ठेवत असे. सदाशिव त्या गोळ्या घेऊन परत घरी धावत येत असे. त्यातल्या त्यात या इतर माणसांपेक्षा हातामध्ये खोबऱ्याच्या 2 वाट्या घेऊन जाणारं जर कोणी दिसलं तर सदाशिव त्याची पाठ बिलकुल सोडत नसे. कारण त्यावेळेला देवरुखामध्ये असलेल्या देवीच्या देवळामध्ये कौल लावायचं काम अतिशय जोरकसपणे चालत असे. आता देवाला कौल लावणं म्हणजे एखादं मोठं काम. मग कोणाची सोयरीक जुळवण्याचं असेल, एखादं जमीन खरेदी करण्याचं असेल, मुलाला बाहेरगावी पाठवायचं असेल, नोकरी धरायची असेल किंवा नोकरी सोडायची असेल, असं एखादं जेव्हा अतिशय महत्वाचं काम देवरुखातल्या माणसांना पडत असे तेव्हा त्यांच्यातले 80% लोक आधी देवीला कौल लावत असत. खोबऱ्याच्या 2 वाट्या देवीच्या पायाशी ठेवून तिथे असलेल्या पुजाऱ्याला ते सांगत असत की बाबा फलाण्याची जमीन अमुक अमुक भावानी मला घ्यायची आहे, पण बाबा ही लाभेल की नाही ते एकदा देवीला कौल लावून बघूया. मग तो पुजारी देवीची पूजा करून गाऱ्हाणं घालून देवीच्या खांद्यावर 2 फुलं ठेवत असे, एक उजव्या खांद्यावर आणि एक डाव्या खांद्यावर. आणि उजवा पडला तर बाबा यश आहे, डावा पडला तर काही भानगडीत पडू नको, असं काहीसं सांगून थोडा वेळ वाट बघत असे. पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये एक फूल नेमकं खाली पडत असे आणि ते उजवं पडलं की डावं पडलं याच्यावरती देवीने दिलेला संकेत किंवा आदेश मानून तो माणूस मग ते काम पुढे रेटत असे किंवा ते विसरून जात असे. असा कौल लावायला निघणारा कुठचाही माणूस आमच्या सदाशिवाच्या नजरेतनं सुटत नसे आणि त्याच्या मागे मागे जाऊन तो कौल लावून परत येईपर्यंत आमच्या सदाशिवाला चैन काही पडत नसे. आता 2-5 वेळेला असं कौल लावून झाल्यानंतर एक दिवस सदाशिवाने आपल्या घरामध्ये अडगळीत पडलेली एक रामाची तसबीर काढली. तसबीर म्हणजे फोटो. तसबीर काढली आणि ती भिंतीला टेकवली, तिची पूजा केली. आणि जसं देवळातला पुजारी देवीच्या खांद्यावरती फुलं ठेवत असे तशी 2 फुलं आमच्या या सदाशिवाने त्या फोटो फ्रेमवरती ठेवली आणि आता हा देव कुठचा कौल देतो याची वाट बघत बसला. अर्धा पाऊण तास गेला पण आमच्या सदाशिवाला घरातल्या देवाने मात्र काही कौल दिला नाही. तो थोडासा नाराज झाला. पण पुढच्या वेळेला जेव्हा कौल लावायचं काम झाल्याचं याला दिसलं तेव्हा त्याने अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी बघून घेतल्या. घरात आल्यावरती परत एकदा रामाच्या तसबिरीवर फुलं ठेवून कौल मागायचं काम केलं, पण त्याही वेळेला देवाने काही कौल दिला नाही. आणि त्याच्यानंतर एकदा एक बारीकशी गोष्ट आमच्या सदाशिवाच्या लक्षामध्ये आली. त्या दिवशी घरी आल्यावर त्याने रामाच्या तसबिरीवरती फुलं ठेवून कौल मागितला आणि तो त्याला पाहिजे तो कौल मिळाला. त्याला उजवं फूल पडायला पाहिजे होतं, ते उजवं फूल पडलं. थोड्या वेळाने परत एकदा कौल लावला तेव्हा त्याला डावं फूल पडायला पाहिजे होतं, ते डावं फूल पडलं. आणि त्याच्यानंतर देवाला कौल लावल्याबरोबर आज देवी कोणता कौल देणार हे
आमचा धाकटा छोटा सदाशिव त्या यजमानाच्या म्हणजे कौल लावायला आलेल्या माणसाच्या कानात सांगायला लागला, बाबा आज आता डावा मिळणार किंवा आज आता उजवा मिळणार. आणि खरोखरच पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये आमच्या सदाशिवानी सांगितलेला कौल देवी देत असे. आता जे भाविक मंडळी होते त्यांना असं वाटलं की या सदाशिवाला काही संचार झालेला आहे, काही दिव्य शक्ती प्राप्त झालेली आहे. पुजाऱ्यांनी लावलेला कौल आज देवी कोणता देणार हे सदाशिव सांगतो आणि ते खरं येतं. या एका गोष्टीने सदाशिव काही हरभऱ्याच्या झाडावर चढला नाही किंवा आपल्यामध्ये काही संचार झालेला आहे किंवा आपण देव झालेलो आहोत असं त्याला काही वाटायला लागलं नाही. त्याचं कारण असं होतं की बऱ्याच निरीक्षणानंतर आमच्या सदाशिवाच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली होती की जेव्हा केव्हा हा पुजारी देवीला कौल लावतो तेव्हा तबकातनं एक फूल उचलून सरळ एका खांद्यावर ठेवतो आणि दुसरं फूल मात्र थोडंसं हळद कुंकू लावून किंवा समोर असलेल्या ताम्हणाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतो. आणि जे फूल बुडवून किंवा थोडी हळद कुंकू लावून ठेवतो ते खाली पडतं आणि त्याचं साधं सोपं गणित त्याच वेळेला सदाशिवाला सुटलेलं होतं की पहिल्या फुलापेक्षा हे दुसरं फूल थोडंसं जड असल्यामुळे ते खाली पडतं. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला कौल लावायचं काम होत असे तेव्हा हा सदाशिव जड फूल कुठचं आहे हे नजरेने ताडत असे किंवा आधी बघत असे आणि यजमानाला सांगत असे, बुवा तुला आता उजवा कौल मिळणार की तुला आता डावा कौल मिळणार. हे एकदा कौल लावायचं गणित सदाशिवाला समजल्यानंतर मग त्याने त्याच्यामध्ये फारसं काही लक्ष घातलं नाही. पण जगन्मित्र ही पदवी कायम ठेवण्यासाठी सगळ्यांच्या बरोबर जाण्याचं मात्र त्याने सोडलं नाही. दिवस वर्ष पुढे पुढे जात होते. फायनलची परीक्षा देऊन पुढचं शिक्षण घ्यायला आई वडिलांच्या संमतीने गुरुजनांच्या आशीर्वादाने आमचा हा सदाशिव पुण्याला दाखल झाला आणि तिथे आर्किटेक्चरची पदवी घेऊन यथासांग यथा वेळेला तो बाहेर पडला. आता देवरुखामध्ये परत येऊन काही उपयोग नव्हता म्हणून आमच्या सदाशिवाने पुण्यामध्ये थोडे दिवस थांबून नंतर मुंबई गाठली आणि त्यावेळी मुंबई इलाख्यामध्ये असलेल्या PWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, ज्याला आज आपण सार्वजनिक बांधकाम खातं म्हणतो, त्या खात्यामध्ये एका चांगल्या पदावर त्याला नोकरी लागली. आमचे गुण कामाला यायला लागले. त्यावेळेला हा जो काळ होता तो 1942चा. म्हणजे 1942 साली आर्किटेक्ट झालेल्या आमच्या सदाशिवाला नोकरी लागली. नोकरीमध्ये आपल्या अंगच्या गुणामुळे मेहनतीमुळे त्याने योग्य वेळी सगळ्या बढत्या बदल्या सगळ्या स्वीकारत तो गेल्या. स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर 5-7 वर्ष निघून गेली आणि एकदा 7 मार्च 1953ला मध्य प्रदेशामध्ये जो मंदसौर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या चंबळ नदीला धरण बांधायचं ठरलं आणि 7 मार्च 1953ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्या धरणाचं म्हणजे गांधी सागर धरणाचं भूमिपूजन झालं. आता इथे धरण होणार म्हटल्यावरती साहजिकच धरणाच्या अनुषंगाने जी काही बांधबंदस्ती करावी लागते ती सरकारने सुरू केली. काही गावं उठवायला लागणार होती, काही गावं अर्धी जाणार होती, काही ठिकाणी पाट कालवे बंधारे बांधण्याचं काम पुढच्या काही वर्षामध्ये सुरू होणार होतं. आणि त्यावेळेला आमच्या सदाशिवाला त्याच्या कर्तृत्वामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्राच्या खात्याने PWDने एक खास इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून त्याची बदली डेप्युटेशनवर मंदसौर जिल्ह्यामध्ये करून घेतली. आमचा सदाशिव कुठेही जायला कधीही ना म्हणणारा नव्हता. प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन चॅलेंज मिळेल आपल्याला, आपल्या ज्ञानामध्ये कर्तृत्वामध्ये कौशल्यामध्ये भर पडेल असं त्याला निश्चित वाटत होतं आणि माहीतही होतं. त्यामुळे मोठ्या आनंदाने मुंबईहून बाड बेस्तारा गुंडाळून
एका शुभ दिवशी म्हणजे 1954 सालाच्या दरम्यान आमचा हा सदाशिव मंदसौर जिल्ह्यामध्ये जिथे गांधी सागर तलावाचं बांधकाम सुरू होणार होतं त्या ठिकाणी येऊन पोहोचला. त्या संबंध तलावाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जिथे तलाव बांधून पाणी साठवलं जाणार होतं त्या ठिकाणी एक रामली नावाचं गाव होतं. गावची वस्ती फार कमी होती, म्हणजे 15-20 गावांचंच असं एकटं पडलेलं ते गाव होतं. पण त्या गावामध्ये अतिशय प्राचीन आणि लोकांची फार मोठी श्रद्धा असलेलं शंकराचं देऊळ म्हणजे एक देवस्थान होतं. आजूबाजूच्या 5-25 मैलामधले लोक आपली गाऱ्हाणे सांगण्यासाठी त्या देवळामध्ये नित्य नियमाने हजेरी लावत असत आणि दिवसेंदिवस त्या देवळाचा जो लौकिक होता, लोकांना येणारे अनुभव होते ते वाढतच गेले होते आणि त्यामुळे त्या मंदिराचं एक मोठं महात्म्य जवळजवळ मंदसौर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं होतं. आता पहिला जो सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये असं ठरलं की हे अख्खं रामली गाव हे पाण्यामध्ये बुडणार. लोकांना हे जेव्हा कळलं किंवा याची कुणकुण लागली तेव्हा साहजिकच लोकांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. लोकांनी आपल्या काळजावर दगड ठेवून आपलं घर सोडून दुसरीकडे जिथे सरकार जागा देईल, घर बांधून देईल तिथे जाण्याचं एक मनोमन ठरवलं होतं. पण त्यांचं आतडं तुटत होतं त्या शंकराच्या देवळासाठी. इतकं प्राचीन, इतकं चांगलं, इतकं प्रभावी देऊळ सोडून जायला लोक काही तयार नव्हते. आणि तोपर्यंत इथे धरण होणार आणि यातली काही गावं पाण्यामध्ये बुडणार इतकीच कुणकुण लोकांना लागली होती. त्याची प्रत्यक्ष किंवा साध्यंत माहिती सरकारने तोपर्यंत प्रकाशित केलेली नव्हती. पण आतमध्ये म्हणजे डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना याची चांगली खात्री झालेली होती. अशा या पार्श्वभूमीवर आमच्या सदाशिवाची बदली त्या मंदसौर जिल्ह्यामध्ये गांधीसागर तलावाच्या बांधकामासाठी झाली. आता धरण होणं हे लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं होतं. पण शंकराचं देऊळ बुडणं किंवा शंकराला सोडून जावं लागणं हे रामली गावातल्या लोकांना आणि आजूबाजूच्या 5-25 मैलातल्या लोकांनाही सहज पटण्यासारखी बाब नव्हती. आता शंकराचं दुसरं देऊळ कदाचित सरकार बांधून देईलही, पण इथे जे स्थान महात्म्य आहे ते तिथे येणार नाही ही एक गोष्ट. आणि जर या अतिशय जागृत असलेल्या स्थानाला सरकारने पाण्यामध्ये बुडवून टाकलं तर कदाचित त्याचा फार मोठा कोप होऊ शकतो अशी एक दुसरी भीती त्या धरण क्षेत्रातल्या गावामधल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये कुठे ना कुठे घर करून बसलेली होती. या ठिकाणी आमचा सदाशिव पुढे झाला आणि त्याने आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि वरिष्ठांना सांगितलं की बाबांनो, ज्या क्षणी तुम्ही हे जाहीर कराल आणि मोठ्या संख्येने पोलीस किंवा मनुष्यबळ मागवून उचकपाटक करत हे गाव उसकटायला सुरुवात कराल तेव्हा कदाचित हा दबलेला विरोध मोठ्या प्रमाणावर बाहेर येण्याची शक्यता आहे. आता वरिष्ठांना आणि सहकार्यांना ही गोष्ट तशी काही नवीन नव्हती, माहीत होती. पण आता याच्या पुढे सदाशिव काय सांगतो याच्याकडे हे ऐकण्याकडे त्यांचे कान लागले होते. सदाशिव म्हणाला की बाबांनो, मला जर तुम्ही संधी देणार असाल आणि माझं ऐकणार असाल तर अतिशय चांगल्या मार्गाने सुरळीतपणे मी यातून तुम्हाला मार्ग काढून देतो. पण त्यासाठी माझी अशी अट आहे की 2-2.5-3 महिने तुम्ही सगळ्यांनी हे काम थांबवून टाका. जमलं तर तुम्ही सगळ्यांनी इथून लांब निघून जा. मला एकट्याला याच्यातून मार्ग काढून दे. आता मरता क्या न करता निदान कोणीतरी हे भलं मोठं ओझं आपल्या डोक्यावर घ्यायला तयार आहे
या एका सुखद जाणीवेने तिथे असणारे जे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी त्यांनी आमच्या सदाशिवाचा मार्ग मोकळा केला आणि त्याला सांगितलं, बाबा ठीक आहे, तुला जर असं नक्की वाटतंय, तुला खात्री आहे, आत्मविश्वास आहे की बाबा 2-2.5-3 महिन्यामध्ये काहीतरी चांगला मार्ग काढून या धरणाचं काम तू आम्हाला सुरळीतपणे करून देणार आहे, तर 2.5-3 महिन्याची मुदत द्यायला आम्ही तुला तयार आहोत. असं म्हणून भल्या एका दिवशी पहाटे पहाटे तिथे बाकीचे जे इंजिनियर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी जमले होते त्यांनी हळूहळू काढता पाय घेतला आणि त्या रामली गावाच्या जवळ असणाऱ्या तात्पुरत्या बांधलेल्या शेड कम ऑफिसमध्ये एकटा सदाशिव उरला. आता दुसऱ्या दिवसापासून सदाशिवाचं रूपडं पालटून गेलं. त्याने आपला शर्ट, खालची पॅन्ट, लावलेला बेल्ट, वरची ती सर्वेअरची किंवा आर्किटेक्टची कॅप हे सगळं बाजूला काढून टाकलं आणि एक कफनी लावून आणि खाली साधी लुंगी गुंडाळून तो वावरायला लागला. आता पहिल्या 2-4 दिवसामध्ये गावकऱ्यांचं या गोष्टीकडे किंवा या बदलाकडे काही फार लक्ष गेलं नाही. पण हळूहळू धरण बांधणाऱ्यांपैकी कोणी दिसत नाहीये आणि एकटा सदाशिव इथे वावरतो आणि तो सुद्धा आता स्वामी किंवा एखाद्या साधूच्या रूपामध्ये आलेला आहे, हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि त्याबद्दल एक कुतूहल निर्माण व्हायला लागलं. लांब गेलेली लोक परत जवळ यायला लागले, सदाशिवाशी सलगी करायला लागली, सदाशिवाकडनं पुढची काही खबरबात मिळते का याची चाचपणी करायला लागले. तेव्हा सदाशिवाने सांगितलं की बाबा आता ते लोक कुठे गेले ते मला माहिती नाही, पण मी बाबा हा एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. आता मी माझं ज्ञान, माझं कौशल्य आर्किटेक्ट किंवा इंजिनियर म्हणून जे होतं त्याच्यापेक्षा मला अध्यात्माची आता आवड निर्माण झालेली आहे आणि माझा हा वेश तर तुम्ही बदललेला बघतात, पण मी अंतर्यामी बदललेला आहे. पूजा अर्चा करणं, वेगवेगळ्या देवस्थानामध्ये भेटी देणं, त्या शंकराचं म्हणजे रामली गावामध्ये जे जागृत शंकराचं देऊळ होतं तिथे सकाळ, दुपार, संध्याकाळ आपली हजेरी लावणं, असं आमच्या या सदाशिवाने सुरू केलं. आता झालेला हा बदल लोकांना जाणवत तर होता आणि हळूहळू सदाशिवाचं गोड बोलणं किंवा स्पष्टपणे होला हो नाहीला नाही म्हणणं या वृत्तीमुळे लोकांचं मन जिंकण्यामध्ये या सदाशिवाला यश यायला लागलं. आता मधून कधीतरी धरणाचा विषय उभा राहत असे आणि मग त्या बाबतीतली चर्चा किंवा चाचपणी हे सगळे गावकरी लोक सदाशिवाच्या पायाशी बसून करायला लागले. कारण त्यांच्या दृष्टीने तो आता साधू महात्मा झाला होता, पण त्याला जर काही ज्ञान प्राप्त झालं असलं तर या बाबतीमध्ये आता पुढे काय होणार आहे हे कदाचित तो जाणू शकत असेल, असं म्हणून त्याच्या पायाशी बसून गावकरी कधी मुद्दाम तो विषय काढत. त्याच्यावरती सदाशिव म्हणत असे की बाबा ईश्वरेच्छा बलीयसी, म्हणजे जे देवाच्या मनामध्ये असेल तेच होईल. मग कोणीतरी विचारे की बाबा तुम्ही एवढे अध्यात्मामध्ये आहात, संत महात्मे आहात, पण मग देवाच्या मनामध्ये काय आहे ते तुम्हाला जाणून घेता येतं का? तुमचा काही देवाशी संवाद होतो का? त्यावेळेला सदाशिव म्हणे की बाबा मला अंधूक असं दिसायला लागलेलं आहे, पुढे काय होणार ते, पण ते स्पष्ट दिसेपर्यंत मी आता बोलणं काही योग्य होणार नाही. आता एवढं आश्वासक आणि निरपेक्ष किंवा नितळपणे सांगितल्यावर त्या लोकांचा विश्वास अधिक गाढ झाला आणि त्याने जेव्हा केव्हा आत्मानुभूती होऊन आमच्या या सदाशिव महाराजांना कळेल आणि ते आपल्याला सांगतील त्या दिवसाची ते वाट बघत राहिले. दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्या हेही लक्षात आलं की धरण येणार म्हणून जो कालवा झालेला होता आणि त्याच्या सगळ्या बांधकामाच्या बाबी सुरू झालेल्या होत्या त्या थंडावल्या आणि लोकांच्या दृष्टीने तो एक शुभ शकुनच होता की बहुतेक येणारं संकट टळलं. सदाशिवाने पुढचे 15-20 दिवस असेच घालवले, पण लोकांच्या मनामध्ये कधीतरी ही बाब जेव्हा उचंबळून येईल आणि अशीच एकदा उचंबळून बाब आलेली असताना
सदाशिव म्हणाला की बाबा मला स्पष्ट दिसत नाही आहे, पण आमच्या कोकणामध्ये जेव्हा केव्हा एखादी गोष्ट आपल्याला स्पष्ट कळत नाही त्यावेळेला आम्ही देवाला कौल लावतो आणि तो कौल आपल्याला योग्य तो संकेत किंवा पुढे काय घडणार आहे, काय योग्य आहे अयोग्य आहे याचं चांगलं मार्गदर्शन करतो. आता ही कौल लावण्याची बाब मध्य प्रदेशातल्या मंदसूर जिल्ह्यातल्या लोकांनी पहिल्यांदाच ऐकली होती. त्यामुळे आता याचं थोडंसं काहीतरी प्रॅक्टिकल करून दाखवलं पाहिजे, प्रयोग करून दाखवलं पाहिजे असं सदाशिवाच्या मनाने घेतलं आणि त्याच्याकडे त्याच्या घरामध्ये जी गणपतीची एक तसबीर होती त्याच्यापुढे थोडंसं ध्यान लावून त्याने त्या गावचा पुढारीपण करणाऱ्या एका माणसाला म्हणाले, महाराज तुम्ही पुढे या म्हणे. तो माणूस घाबरत घाबरत पुढे आला आणि तो म्हणाला की बाबा तुम्हाला काही प्रश्न आहे का, किंवा बाबा तुम्हाला काही शंका आहे का, किंवा तुम्हाला काही काळजी वाटते का, तशी असेल तर आत्ता आपण देवाला कौल लावू आणि त्याचं उत्तर कसं येतं ते बघू. आता या माणसाला खरोखरच काही सांगता येत नव्हतं. तो स्थिमित होऊन बसला होता. तेव्हा जे सर्वसामान्य प्रश्न असतात त्यातलाच एक प्रश्न घेऊन आमच्या सदाशिवाने देवाला कौल लावला आणि त्याला सांगितलं की बाबा, तो जो समोर पुढारी येऊन बसला होता, की तुम्हाला 2 मुली आहेत आणि आता देव बरोबर सांगेल तुम्हाला मोठीची काळजी जास्त आहे की धाकटीची. आता कौल लावला आणि सांगितलं की उजव्या बाजूचं फूल पडलं तर तुम्हाला मोठीची काळजी जास्त आहे आणि डाव्या बाजूचं फूल पडलं तर तुम्हाला धाकटीची काळजी जास्त आहे. सगळी माणसं स्तब्ध होऊन हा नवीन प्रकार बघायला लागली. पुढच्या 5 मिनिटांमध्ये उजव्या बाजूचं फूल पडलं आणि समोर बसलेला तो माणूस अक्षरशः उठून उभा राहिला, हमसून हमसून रडायला लागला आणि परत परत सदाशिवाच्या पाया पडायला लागला. म्हणे काय झालं काय? अहो म्हणे एकदम बरोबर आहे, तुम्ही या कौलामध्ये जे सांगितलं की मला मोठीचीच काळजी वाटते ते एकदम खरं आहे म्हणे. तुमचं हे कौल नावाचं जे शास्त्र आहे ते निर्विवादपणे सत्य आहे. मला खरोखरच माझ्या मोठ्या मुलीची काळजी जास्त आहे. आता सदाशिवाने अंधारामध्ये मारलेला हा दगड नेमका लागला होता. त्यामुळे हळूहळू आपलं बस्तान अधिक पक्क करायला इथे वाव आहे हे सदाशिवाने ताडलं. काही दिवसानंतर जेव्हा कधी एकदा धरणाचा प्रश्न असा अचानकपणे ऐरणीवर आला त्यावेळेला सगळ्या लोकांना जमा करून सदाशिवाने थोडा वेळ ध्यान लावून सांगितलं की बाबा, जे शंकराचं देऊळ आहे त्या देवाच्याच मनामध्ये इथे राहायचंय की बाबा इथून आता त्याला जागा बदलायची आहे, याच्याबद्दलचं आपण कौल लावूया. आता साक्षात देवाकडनं उत्तर मिळणार म्हटल्यावर कोणाची ना होण्याची काही प्राज्ञा नव्हती किंवा गरज नव्हती. सदाशिवाने हे म्हटल्याबरोबर तिथे जमलेले 5-50 लोक पटकन उठून उभे राहिले आणि सदाशिवाच्या पाठोपाठ त्या रामली गावातल्या शंकराच्या देवळामध्ये हजर झाले. सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन परत एकदा आमच्या सदाशिवाने आपला देवाला कौल लावला आणि सांगितलं की अमुक फूल पडलं तर बाबा देवा तुला इथून हलायचं नाहीये आणि अमुक फूल पडलं तर देवा इथून तुला आताच हलायचं आहे, असा एक कौल लावून तो स्तब्धपणे बसला. देवाने आता मला इथून हलायचं आहे असाच कौल दिला आणि सगळ्या लोकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आधी एक निश्वास सोडला आणि आमच्या सदाशिवाचा अक्षरशः जय जयकार करायला सुरुवात केली. आता साक्षात देवानी इथून मला हलायचं आहे हा कौल 5-50 लोकांच्या देखत दिल्यानंतर आता कोणाच्या मनामध्ये शंकेला काही जागा नव्हती. पण आता हा देव इथून जाणार म्हणजे नक्की कसा जाणार हा प्रश्न पुढे आल्यानंतर सदाशिव म्हणाला की बाबा, परमेश्वराने आज जे उत्तर दिलेलं आहे त्याचा कार्यभाग तो स्वतःच साधून घेईल. आता पुढच्या 8 दिवस
मी तपश्चर्येसाठी द्वारकेला जाणार आहे आणि तिथून आल्यावर कदाचित मला आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. असं म्हणून बोलता बोलता आपण द्वारकेला जाणार असल्याची बातमी त्या गावातल्या सगळ्या लोकांपर्यंत आमच्या सदाशिवाने पोहोचवली आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी तो आपलं जुजबी सामान घेऊन गावाच्या बाहेर निघून गेला. 8 दिवसानंतर ठरल्या वेळेला ठरल्या तारखेला सदाशिव परत आला. त्याच्या येण्याची गाव आतुरतेने वाट बघत होतं आणि सदाशिव महाराज परत आले म्हटल्यावर परत एकदा त्याच्या ऑफिसमध्ये, म्हणजे ज्याला आता जवळजवळ आश्रमाचं रूप आलेलं होतं, त्या ठिकाणी सगळे गावकरी जमले. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न एकच होता, पण उघडपणे विचारण्याचं धाडस मात्र कोण करत नव्हतं. सदाशिव शांतपणे बसला. त्याने थोडं ध्यान लावलं आणि त्याने सांगितलं की बाबा, त्या दिवशी आपल्याला जो प्रश्न पडला होता की देव स्वतः उठून जाणार की आपण त्याला न्यायचं, याचं उत्तर मला मिळालेलं आहे. मी द्वारकेला जेव्हा गेलो तेव्हा अचानक मला द्वारका पीठाचे जे शंकराचार्य आहेत त्यांची गाठभेट झाली आणि त्यांनी समोरूनच मला सांगितलं नाही की तुमच्या गावामध्ये आता असं असं देऊळ आहे आणि ते देऊळ दुसरीकडे हलवायची आता वेळ झालेली आहे. शंकराचार्यांचं हे बोलणं ऐकून मीही थक्क झालो आणि शंकराचार्य स्वतः पुढच्या आठवड्यामध्ये येऊन आपल्याला याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. आता द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वतः येणार हीच त्या गावाच्या दृष्टीने मोठी अनुभूती किंवा एक मोठा सोहळा साजरा करण्याची बाब होती. लोक बाकी सगळं विसरून शंकराचार्यांच्या स्वागताच्या तयारीमध्ये मशगूल झाले. त्याने तात्पुरता मंडप बांधला, झोपडी बांधली, शंकराचार्यांच्या राहण्याची त्यांना जसं जमलं तशी एक व्यवस्था चांगल्यापैकी बडदास्त नावाची होईल अशी केली. पुढच्या 8 दिवसामध्ये खरोखरच आपला सगळा लवाजमा घेऊन शंकराचार्य म्हणजे द्वारका पीठाचे शंकराचार्य द्वारकेहून निघून मंदसोरच्या रामली गावामध्ये दाखल झाले. दाखल झाल्यानंतर पहिले 2 दिवस एवढा मोठा प्रवास करून आल्यामुळे शंकराचार्यांनी विश्राम केला. त्यांचा विश्राम सुरू असताना गावामध्ये असलेलं कुतूहल दिवसेंदिवस वाढत होतं आणि जसं जमेल तसं त्या कुतूहलाच्या आगीमध्ये आमचा सदाशिव थोडं थोडं तूप टाकत होता. 3ऱ्या दिवशी सगळ्या गावाची एक सभा शंकराचार्यांनी स्वतः बोलावली. ते त्यांच्या उच्च आसनावर बसले. समोर गावातली मंडळी बसली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये हे जे शंकराचं देऊळ आहे त्या देवालाच आता उठून दुसरीकडे जाण्याची इच्छा झालेली आहे आणि त्याचा एक कौल तुमच्या सदाशिवांनी घेतलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर. आता साक्षात शंकराचार्यांनी शंकराची ही मनीषा सांगितल्यावर हे कसं पार पडणार याचा मार्गही शंकराचार्य स्वतःच काढतील असा एक विश्वास त्या जमलेल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या विश्वासाला बळ देत शंकराचार्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की आपण जाणता की मी स्वतः शंकराचार्य आहे, म्हणजे शंकराचा अवतार आहे. तेव्हा तुमच्या गावामध्ये असलेल्या शंकराच्या पिंडीमध्ये जे देवत्व आहे ते मी माझ्या सामर्थ्याने बाहेर काढेन. योग्य ठिकाणी ते थोडे दिवस आपण ठेवू आणि दुसऱ्या एका ठिकाणी जिथे आता हे गाव इथून उठून जाणार आहे त्या ठिकाणी आपण शंकराचं याच्यासारखं दुसरं मंदिर बांधू आणि मी काढलेल्या या देवत्वाची स्थापना परत त्या नवीन देवस्थानामध्ये करू. म्हणजे या देवाची जी महती आहे त्याचं जे तेज आहे ते अबाधित राहील. आता शंकराचार्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं हे सगळं काम निर्विघ्नपणे पार पडणार याची सगळ्या गावातल्या लोकांना एकतर खात्रीच होती. शंकराचार्यांनी दुसऱ्या दिवशी
एक शुभ मुहूर्त म्हणजे प्रदोष होता तो दिवस बघून शंकराची मोठी पूजा केली आणि एका तुपाच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्या सामर्थ्याने त्याच्यातलं देवत्व काढून ते तुपाच्या भांड्यामध्ये ठेवून त्या भांड्याचं झाकण बंद केलं. पूर्व परंपरेप्रमाणेच आपल्याकडे काही दिवसासाठी देवाचं देवत्व काढून ठेवायचं असेल तर ते तुपामध्ये काढून ठेवण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीचाच अवलंब आमच्या शंकराचार्यांनी रामली गावामध्ये त्या दिवशी प्रदोषाच्या मुहूर्ताला साधून केला. गावातले सगळे लोक आश्वस्त झाले. दुसऱ्या दिवशी शंकराचार्य तो तुपाचा डबा आपल्याबरोबर घेऊन द्वारकेला निघून गेले. आता या देवस्थानामध्ये देवत्व उरलेलं नाही अशी खात्री लोकांची पटली आणि ते देवत्व शंकराचार्यांकडे सुरक्षित आहे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी मंदिर बांधून झाल्यावर पुन्हा त्याची स्थापना होणार आहे हा एक प्रगाढ म्हणावा असा विश्वास सगळ्या गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. त्याची एकदा परत तपासणी करून खुंटा हलवून बळकट केल्यावर सदाशिवाने सगळं गाव एका इशाऱ्यावर हलवायला सुरुवात केली आणि ते गाव आपल्या इशाऱ्यावर हलणार आहे याची अर्धी खात्री झाल्यावर म्हणजे अर्ध गाव नवीन ठिकाणी वसण्यासाठी तयार झाल्यावर पाटबंधारे खात्याच्या सगळ्या वरिष्ठांना परत एकदा बोलवून घेतलं आणि आता याच्या पुढे निर्विघ्नपणे कोणताही अडसर न येता काम पुरं होईल याची खात्री दिली. आपोआप रिकाम होणारं गाव, जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे सगळं तिथे आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सहकार्यांनाही एक आश्चर्य बघावं असंच वाटत होतं. असं काही होईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण आमच्या सदाशिवाने ते करून दाखवलं होतं. सदाशिवाने जेव्हा द्वारकेमध्ये जाऊन शंकराचार्यांची भेट घेतली तेव्हा एक इंजिनियर, एक आर्किटेक्ट, एक या देशाचा नागरिक म्हणून सगळे होणारे धरणाचे फायदे शंकराचार्यांना समजावून सांगितले. शंकराचार्य हे सुद्धा विद्वत्ता आणि शालीनता या दोन्हीचं प्रतीक असल्यामुळे आणि त्यांची नजर भविष्यामधल्या उज्ज्वल काळाकडे असल्यामुळे त्याने हे सगळं ऐकून घेऊन हे मंदिर हलवायला पाहिजे या गोष्टीसाठी होकार भरला. त्यावेळेला त्याने एका शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की अगर लोगों को जीना है तो शिवजी को हटना पडेगा. आणि त्यांच्या तोंडातून ही प्रतिक्रिया किंवा आशीर्वचन बाहेर पडल्यावर आमच्या सदाशिवानेच त्यांना प्रत्यक्ष रामली गावामध्ये येऊन आपल्याच हाताने हे सगळं कार्य पार पडावं अशी एक विनंती केली. त्या विनंतीला शंकराचार्यांनी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी मनोमन होकार दिला आणि 8व्या दिवशी हजर होऊन लोकांचं मन जिंकून कुठच्याही प्रकारचा संघर्ष न उद्भवता ती सगळी जमीन शंकराच्या देवळा सकट रामली गाव धरण बांधण्यासाठी आमच्या केंद्र सरकारच्या म्हणजे हे गांधी सागर धरण बांधणाऱ्यांच्या स्वाधीन केलं. पुढच्या 8 वर्षामध्ये ते धरण बांधून पूर्ण झालं. आमच्या एकट्या सदाशिवामुळे इतक्या सुरळीतपणे शक्य झालं.